ವಿಜಯ ವಿಶ್ವವಾಣಿ ವೀಕ್ಷಕರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ದೇಗುಲ ದರ್ಶನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ. ನಮಸ್ಕಾರ. ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಒಂದೊಂದು ಜಿಲ್ಲೆಯು ಒಂದೊಂದು ಬಗೆಯ ವೈಶಿಷ್ಟ್ಯತೆಗಳನ್ನು ತನ್ನೊಡಲಾಳದಲ್ಲಿ ಹುದುಗಿಸಿಟ್ಟುಕೊಂಡಿದೆ. ಅದರಲ್ಲೂ ಈ ದಿನ ನಾವು ಬೆಂಗಳೂರಿನ ನಾಗರಬಾವಿಯ ಮುದ್ದಿನಪಾಳ್ಯದಲ್ಲಿ ಇರುವ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ದೇಗುಲ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಆಗ್ರೇಯ ಸರ್ವದೇವಾನಾಂ ಧೂಪೋಗಂ ಪ್ರತಿಗುಪ್ಯತ ಧೂಪಮಾಗ್ರಾಪಗಾಮಿ ಇತ್ಯಗರಃ ಧೂಪಗಿರ್ಧೂಪಗಿತ್ವಾ ಧೂಪಮಾಗ್ರಾಪಗಾಮಿ ನಿವೇದಗಾಮಿ ಓಂ ಭೂರ್ಭುವತ್ಸವಃ ತತ್ಸವಿತುರ್ವರೆಣ್ಯಂ ಭರ್ಗೋ ದೇವस्य ಧೀಮಹಿ ಧಿಯೋ ಯೋ ನಃ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಸತ್ಯಂ ತತ್ವೇನ ಪರಿಸಿಂಚಗಾಮಿ ಕಾಮಧೇನೋಸ್ಮರಾಮಿ ಓಂ ಪ್ರಾಣಾಯ ಸ್ವಾಹಾ ಪಾನಾಯ ಸ್ವಾಹಾ ವ್ಯಾನಾಯ ಸ್ವಾಹಾ ಅತ್ರ उत्तममहद्भवते सर्वस्याब्धे सर्वस्य तद्धे सर्वमेव तेनाप्नोति सर्वं जगति स्वामिनः दिव्यमङ्गल नीराजनन्दरसगामि नीराजनान्तरमध्ये शुद्ध आशमनीयं समर्पयामि परिमलपत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि रक्षां धारयामि नमस्करोमि महेरणाय सक्षसे यो वशिवतमो रसः तस्य वा जगते अनः उषतीरिव मातरः तस्मादरङ्गमावभोगस्य क्षगागजन्वता आपोषणगताचनः शन्नो मित्रशं वरुणः शन्नो भवत्परिहमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्वामवत् तद्भक्तारमवत् अवतु माम् अवतु भक्तारम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः सहस्रशीर्षं देवं विश्वन्नारायणं देव अक्षरं परमं ब्रह्मं विश्वतः परमान्नित्यं विश्वन्नारायणकं हरिं विश्वमेवेदं पुरुष तद्विश्वमुपजीवते पतिं विश्वस्यात्मेश्वरगं शाश्वतगं शिवमच्युतं नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परायणं नारायण परो ज्योति आत्मा नारायण परः नारायण परं ब्रह्म तन्नारायण परः नारायण ध्याता ध्यानं नारायण परः यच्च किञ्चित् जगत् सर्वं दृश्यते श्रूयतेऽपि वा अन्तर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायणस्थितः अनन्तमव्ययं कविकं समुद्रेऽन्तं विश्वसम्भवं पद्मकोशप्रदेकाशकं हृदयं चाप्यधोमुखम् अधोनिष्ठानि तस्यान्त नाभ्यामुपरि तिष्ठति ज्वालमानकुलं भाति विश्वस्यायतनं महत् सन्ततं शिलाविस्तुलम्बत्या कोशसन्निभं तस्यान्ते सुशिलकुं सूक्ष्मं तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितं तस्य मध्ये महानग्निर्विश्वार्चिर्विश्वतोमुखा सोऽघ्रभुग्विभजन्दिष्टन् नाहारमशरः कविः तिर्यघोर्ध्वपदस्यागे रश्वयस्तस्य सन्तता सन्तापयति स्वन्देह मापालतलमस्तकः तस्य मध्ये वह्निशिखा अनीयोक्त्वा व्यवस्थितः नीलतो यदमध्यस्त्वा द्विध्वल्लेके भास्करा नीवारशोकवर्तन्वे पीताभास्यस्त्वनोपमा तस्याः शिखामध्ये परमात्मा व्यवस्थितः स ब्रह्मा स शिवः स हरिः सेन्द्रः सोऽक्षर परमस्वराट्
ऋतकं सत्यं परं ब्रह्म पुरुषं कृष्णपिङ्गलम् ऊर्ध्वरेकं विरूपाक्षं विश्वरूपाय वै नमो नमः नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुप्रचोदयात् ॐ विष्णोर्नुकं वीर्याणि प्रपोषय यः पार्थिवानि विममे रजागुंसिगोस्कव यदुत्तरगुं सदस्तं विचक्रमाण स्त्रेधोरुघायो विष्णोरराटमसि विष्णो पृष्ठमसि विष्णो स्नत्रे परो भातृणातनुवा वृधामः न ते महित्वमन्वश्नुभन्ते उभे ते विद्मरजसे पृथिव्या विष्णोदेवत्वं परमस्य मित्से विचक्रमे पृथिवे मे शकेताः क्षेत्राय विष्णुरमनुषे तदस्यन्न ध्रुवासो अस्य कीरयोजनासः उरुक्षितिं सृजनिमाचकार त्रिद्धेव पृथिवे मे शकेताः विचक्रमे चतरशसम्महित्वा प्रविष्णुरस्तु तपसस्तवेगान् ते कृष्णस्य स्तवितस्य नाम अतो देवा अवन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधामभिः इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदधे पदं समूढमस्य भागुंसुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्कोप अधाभ्यः ततो धर्माणि धारयन् विष्णोः कर्माणि पश्यत गतो गृधानि पस्पशे इन्द्रस्य युज्यः सखा तद्विष्णोः परमं पदकं सदा पश्यन्ति सोरगः दिवीव चक्षुराधदम् तद्भिप्रासो विपन्यबोधातृभागं सस्य विन्धते विष्णोर्यः परमं पदं नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुप्रचोदयात् ॐ अथ पुरुषो ह वै नारायणो कामगत प्रजासृजेति नारायणात् प्राणो जागते मनस्सर्वेन्द्रियाणि च कंवायुर्ज्योतिरापपृथिवी विश्वस्य धारिणी नारायणात् ब्रह्मा जायते नारायणात् रुद्रो जायते नारायणात् इन्द्रो जायते नारायणात् प्रजापतयः प्रजायन्ते नारायणात् द्वादशाधीत्या रुद्रा वसवः सर्वाणि च छन्दागुंसि नारायणादेव समुत्पद्यन्ते नारायणे प्रवर्तन्ते नारायणे प्रलीयन्ते शिवश्च नारायणः शक्रश्च नारायणः द्यावा पृथिव्योश्च नारायणः कालश्च नारायणः दिशश्च नारायणः निराख्यातः शुद्धो देव एको नारायणः नद्वितीयोश्च कश्चित् य एवं वेद स विष्णुरेव भवति स विष्णुरेव भवति नारायणायेति पञ्चाक्षराणि एतद्वै नारायणस्याष्टाक्षरं पदम् यो ह वै नारायणस्याष्टाक्षरं पदमत्येते अनुबभ्रुवः सर्वमायुरेति विन्दते प्राजापत्यं प्रागस्पोषं गोपत्यं ततोऽमृतत्वमश्नुते ततो अमृतत्वमश्नुत इति य एवं वेद प्रत्यगानन्दं ब्रह्मपुरुषं प्रणवस्वरूपम् अकार उकारमकार इति तानेकधा समवरत्थतातोमिति यमुद्वामुच्यते योगिः जन्मसंसारबन्धनात् ॐ नमो नारायणायेति
ಮಂತ್ರೋಪಾಸಕಃ ವೈಕುಂಠಭುವನಲೋಕಂ ಗಮಿಷ್ಯಂ ಪುಂಡರೀಕಂ ವಿಘ್ನಾನಗರಂ ತಸ್ಮಾತ್ ತ್ವತಿದಾವನ್ಮಾತ್ರಂ ಬ್ರಹ್ಮಣ್ಯೋ ದೇವಕೀ ಪುತ್ರೋ ಬ್ರಹ್ಮಣ್ಯೋ ಮಧುಸೂದನೋ ಸರ್ವಭೂತಸ್ಥಮೇಕನ್ನಾರಾಯಣಂ ಕಾರಣರೂಪಮಕಾರ ಪರಬ್ರಹ್ಮೋ ಏತಥಾ ಅಥರ್ವಶಿರೋ ಯೋಧೀತೆ ಪ್ರಾತರಧೀಯಾನೋ ರಾತ್ರಿಕೃತಂ ಪಾಪಂ ನಾಶಯತೆ ಸಾಗಮಧೀಯಾನೋ ದಿವಸಕೃತಂ ಪಾಪಂ ನಾಶಯತೆ ಮಾಧ್ಯಂದಿನಮಾಧಿತ್ಯಾ ವಿಮುಖೋ ವೇಗಾನಃ ಪಂಚಪಾತಕ ಉಪಪಾತಕ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ ಸರ್ವವೇದಪಾರಾಯಣ ಪುಣ್ಯಂ ಲಭತೆ ನಾರಾಯಣ ಸಾಯುಜ್ಯಮವಾಪ್ನೋತಿ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣ ಸಾಯುಜ್ಯಮವಾಪ್ನೋತಿ ಯ ಏವಂ ವೇದ ಇತ್ಯುಪನಿಷತ್ ನಾರಾಯಣಾಯ ವಿದ್ಮಹೇ ವಾಸುದೇವಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ವಿಷ್ಣು ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಕೇಶವಾಯ ನಮಃ ನಾರಾಯಣಾಯ ನಮಃ ಮಾಧವಾಯ ನಮಃ ಗೋವಿಂದಾಯ ನಮಃ ವಿಷ್ಣವೈ ನಮಃ ಮಧುಸೂದನಾಯ ನಮಃ ತ್ರಿವಿಕ್ರಮಾಯ ನಮಃ ವಾಮನಾಯ ನಮಃ ಶ್ರೀಧರಾಯ ನಮಃ ಋಷಿಕೇಶಾಯ ನಮಃ ಪದ್ಮನಾಭಾಯ ನಮಃ ದಾಮೋದರಾಯ ನಮಃ ವಾಸುದೇವಾಯ ನಮಃ ಸಂಕಟಶನಾಯ ನಮಃ ವೃದ್ಧಿನ್ನಾಯ ನಮಃ ಅನಿರುದ್ಧಾಯ ನಮಃ ಪುರುಷೋತ್ತಮಾಯ ನಮಃ ಅಧೋಕ್ಷಜಾಯ ನಮಃ ನಾರಸಿಂಹಾಯ ನಮಃ ಅಚ್ಯುತಾಯ ನಮಃ ಜನಾರ್ದನಾಯ ನಮಃ ಉಪೇಂದ್ರಾಯ ನಮಃ ಹರಗೆ ನಮಃ ಹರಗೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾಯ ನಮಃ ಶ್ರೀಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಪರಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ ದಿವ್ಯ ಫಲಪೂಜಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಧೂಪಮಾಘ್ರಾಪಯಾಮಿ ದಶಾಂಗುಲೋ ಗರ್ಗುಲೋ ದೇವಂ ಸುಗಂಧಿಂ ಚ ಸುಮನೋಹರಂ ಕಪಿಲಾಕೃತ ಸಂಯುಕ್ತಂ ಧೂಪೋಗಂ ಪ್ರತಿಗುಕ್ಷ್ಯತ ಧೂಪಮಾಘ್ರಾಪಯಾಮಿ ಇತ್ಯಗರಃ ಧೂಪಗಿರ್ಧೂಪಗಿತ್ವಾ ಧೂಪಾಂತರमध्ये ಸ್ವಾಮಿನಃ ದಿವ್ಯ ಮಂಗಳ ನೀರಾಜನಂ ದರ್ಶಯಾಮಿ ತದ್ವಿಷ್ಣೋಃ ಪರಮಂ ಪದಕಂ ಸದಾ ಪಶ್ಯಂತಿ ಸೂರಗಃ ದಿವೀವಯಕ್ಷುರಾದತಂ ತದ್ಭಿಪ್ರಾಸೋಪನ್ಯವೋಜಾತ್ರವಾಗಂ ಸಸ್ವವಿಂದತೆ ವಿಷ್ಣೋರ್ಯಃ ಪರಮಂ ಪದಂ ಪರ್ಯಾಪ್ಯಾನಂತರಾಗಾಯ ಸರ್ವಸ್ತೋಮೋದರವಾತ್ರ ಉತ್ತಮಮಹದ್ಭವತಿ ಸರ್ವಸ್ಯಾಪ್ತೈ ಸರ್ವಸ್ಯ ಸಿದ್ಧೈ ಸರ್ವಮೇವ ತೇನಾಪ್ನೋತಿ ಸರ್ವಂ ಜಗತಿ ಸ್ವಾಮಿನಃ ದಿವ್ಯಮಂಗಳಕರ ನೀರಾಜನಂ ದರ್ಶಯಾಮಿ ನೀರಾಜನಾಂತರमध्ये ಶುದ್ಧಾಶಮನೀಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಪರಿಮಳಪತ್ರ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ರಕ್ಷಾಂಧಾರಯಾಮಿ ನಮಸ್ಕರೋಮಿ ಶಿರಸಾಂ ಗೃಹ್ಣಾಮಿ ಸ್ವಾಮಿನಃ ದಿವ್ಯ ಫಲೋದಕ ಸ್ನಾನಾಂ ಚ ಕರಿಷ್ಯೆ ಓಂ ಯಾ ಫಲನೀರ್ಯ ಅಫಲ ಅಪುಷ್ಪ ಯಾಶ್ಚ ಪುಷ್ಪಿಣೀ ಬೃಹಸ್ಪತಿ ಪ್ರಸೋಧ ಸ್ನಾನೋ ಮುಂಚನ್ವಗುಮ್ಮಸಃ ಫಲೋಹತೇನ ಸ್ನಪಗಾಮಿ ಓಂ ಯಾ ಫಲನೀರ್ಯ ಅಫಲ ಅಪುಷ್ಪ ಯಾಶ್ಚ ಪುಷ್ಪಿಣೀ ಬೃಹಸ್ಪತಿ ಪ್ರಸೋಧ ಸ್ನಾನೋ ಮುಂಚನ್ವಗುಮ್ಮಸಃ ಫಲೋಹತೇನ ಸ್ನಪಗಾಮಿ ಪೃಥಿವೀ ಶಾಂತ ಸಾಗ್ನಿನಾ ಶಾಂತ ಸಾಮೇ ಶಾಂತ ಶುಚಕಂ ಸಮಗತ ಅಂತರಿಕ್ಷಕಂ ಶಾಂತಂ ತದ್ಭಾಗಣಾ ಶಾಂತಂ ತನ್ಮೇ ಶಾಂತಂ ಶುಚಕಂ ಸಮಗತ ದ್ಯೋಃ ಶಾಂತ ಸಾದಿತ್ಯೇನ ಶಾಂತ ಸಾಮೇ ಶಾಂತ ಶುಚಕಂ ಸಮಗತ ಪೃಥಿವೀ ಶಾಂತಿರಂತರಿಕ್ಷಕಂ ಶಾಂತಿ ದ್ಯೋಃ ಶಾಂತಿ ದಿಶಾ ಶಾಂತಿ ರಭಾಂತರ ದಿಶಾ ಶಾಂತಿರಗ್ನಿಶ್ಶಾಂತಿ वागशांतिरादित्याशांति चंद्रमा शांति नक्षत्राणि शांतिरावशांति ओषधगशांतिरवनस्पतगशांति शांतिरजाशांतिरश्वशांति पुरुषशांति ब्रह्मशांति ब्राह्मणशांति शांतिरेव शांतिं करोमि शांतिर्मेहस्तु शांतिः तयाहं शान्त्या सर्वशान्त्या
मह्यं विपदे चतुष्पदे च शान्तिं करोमि शान्तिर्मेऽस्तु शान्तिः येह श्रेष्ठग्रेश्च धृतिश्च तपो मेधा प्रतिष्ठा एळ्ळीरु श्रद्धा सत्यं धर्मश्चैतानिमोत्तिष्ठन्तु मनो तिष्ठन्तु मामागश्रेष्ठग्रेश्च धृतिश्च तपो मेधा प्रतिष्ठा श्रद्धा सत्यं धर्मश्चैतानि मामाः शिशुः उधायुषा स्वायुषो दोषते नागं रसेनोत्पर्जन्यस्य शुष्मेनोदस्ताममृतागं रन यच्छक्षरदेवहितं पुरस्तात् शुक्रमुच्छरत् पश्येम शरदशतं जीवेम शरदशतं नन्दाम शरदशतं मोदाम शरदशतं भवाम शरदशत शृणुवाम शरदशत प्रभ्रवाम शरदशत मजेतास्याम शरदशतं जोक्ष सूर्यं दृशे यबुधगान् महतोर्णवा विभ्राजमानः शरीरस्य मध्य समावृषभो लोहिताक्ष सूर्यो विपश्चिन्मनसा पुनात् ब्रह्मणश्चोदन्यसि ब्रह्मणः नेस्तो ब्रह्मणः पवनमसि धारितेयं पृथिवी ब्रह्मणा मही धारितमेनेन महदन्तरिक्षं दिवं धातार पृथिवी सदेवां यदहं वेद तदहं दारगाणि मामद्वेदोदि विस्रसते वेदामनीषे माविशचागं समीचे भूतस्य भव्यस्यावरुद्ध्यैः सरभमायुरगाणि आविर्घेरविनयततो न पुनमाप्याहु हरिवो वर्धमानः यथा स्तोत्रभ्यो महिगोत्र रुजासि भोगिट्टबाधो अदते स्याम ब्रह्म प्रावादिष्मतन्नो महासेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः सन्त्वा सिञ्चायतुषा शान्ति शान्तिः ॐ याप्पलनेर्या अपला अपुष्पा याश्च पुष्पिणीः बृहस्पतिप्रसोध स्नानो मन्सन्त्वगम्मसः फलोहतेनास्तपगामि ॐ याप्पलनेर्या अपला अपुष्पा याश्च पुष्पिणीः बृहस्पतिप्रसोद स्नानो मन्सन्त्वगम्मसः फलोहतेनास्तपगामि स्वामिनः दिव्य फलस्नानानन्तर स्वामिनः दिव्य शुद्धोदकस्नानाञ्च करिष्ये आपोहिट्टामगोपवः स्नानपूर्ध्ये दधातन महेरणाय सक्षसे यो वश्यवतमो रसः तस्य वाजगते अनः सुतीरिव मातरः तस्मातरङ्गमावभो यस्य क्षगागजिन्वत आपोषणगताचनः ॐ हिरण्यवरुणां हरणे सुवर्णरजतस्रशा चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः तां महावः जातवेदो लक्ष्मीर्मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्य अस्तिनादप्रबोधिनी श्रियं देवीमुपक्वगे श्रीरमादेवे जुषतां कांसोऽस्मितां हिरण्यप्राकार मात्रां ज्वलन्ति तृप्तां दर्पयन्ति पद्मे स्थितां पद्मवरुणां त्वामिहो बक्वगे श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवदुष्टामुधारा त्वां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीरमे नश्यता त्वां वृणे आदित्यवर्णे तपसो दिशातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुधन्तु मागान्त रागाश्च वाक्या अलक्ष्मीः उपैतुमां देवसखकीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासां मलां ज्येष्ठ अलक्ष्मीर्नाशगाम्यहम् अभूतिमसवृद्धिं च सर्वान्निर्णत मे ग्रहा गन्धद्वारां दुराधरुष
नित्यपुष्टां करीशिनीम् ईश्वरेकं सर्वभूतानां त्वामिहो भक्वगे सृगम् मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य महिश्रीस्रगतां यशः कर्दमेन प्रजाभूत महिसम्भव कर्दमा श्रियं वासगमे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतपसमे ग्रहे निचदेवीं मातरं श्रियं वासगमे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः आर्द्रां यक्करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः तां महावः जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रबोधं गावो धास्योऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् पद्मप्रिये पद्मिनि पद्महस्ते पद्मालये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं महि सन्निधत्स्व पुत्रपौत्रधनं धान्यम् अस्त्यश्वाधिकवेदतम् प्रजानां भवसि मातानाम् आयुष्मन्तं करोतु माम् धनमग्निर्धनं भागो धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमश्नुते वैनतेय सोमं पिबत वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनी न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न शुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सदा वर्षन्तु ते विभावरिदिव अभ्रस्य विद्युतः रोहन्तु सर्वबीजान् न्यवब्रह्मद्विशोदहे या सा पद्मासनस्था विपुलकटितटे पद्मपत्रायताक्षी गम्भीरावर्तना व्यस्तनवर्णमिता शुभ्रवस्त्रोक्तरेया लक्ष्मीर्दिव्ये गजेन्द्रे मणिगणगजिते स्नापिता हेमकुम्भये नित्यं सा पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमाङ्गल्ययुक्ता महादेव्ये च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीं प्रचोदयात् भूमिर्भुवनाद्योरवरिणान्तरिक्षं महित्वा उपस्थे ते देव्यदग्निमन्नादमन्ना ध्यायाददे आयङ्गो वृष्टिरक्रमे दशनन्मातरं पुनः पितरं च प्रगंसुवः त्रिगुंशद्धाम विराजति वाक् पतङ्गागशिश्रिये प्रत्यस्य वहद्युभिः अस्य प्राणादपानत्यन्तश्चरति रोचना व्यक्यन्महिषस्सुवः यत्वा क्रुद्धः परोपमन्युत यदभक्त्या सुकल्पमग्ने तत्तव पुनस्फूर्दीपगामसे यत्ते मन्युपरोक्तस्य पृथिवी मनुषद्वशे आदित्या विश्वे तद्धेव वसवरश्च समाभरन् मेधिने देवी वसुन्धरास्य वसुधा देवी वासवी ब्रह्मवक्षसः पितॄणागुं श्रोत्रं चक्षुर्मनः देवी हिरण्यगर्भिणी देवी प्रसूवरी सधने सत्यागने सीधा समुद्रवती सावित्री हनो देवी
मक्यङ्गे महीधरणे महोत्यविष्टा शृङ्गे शृङ्गे यज्ञे यज्ञे विभीषिणी इन्द्रपत्नीं व्यापिनीं सुरसर्विः वायुमती जलशगने शयन्धाराज सत्यन्दो परिवेशिनी शोभरिदत्तङ्गायः विष्णुपत्नीं महीं देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमामि अच्युतवल्लभाम् धनुर्धरायै विद्महे सर्वसिद्धेश धीमहि तन्नो धरा प्रचोदयात् गृणाहि नीलां देवीं शरणमहं प्रपद्ये सुतरसितरसे नमः गृणाहि ऋतवते सवितरादिपत्ते भगस्वतीरन्ति राशानो अस्तु ध्रुवादिशां विष्णुपत्यघोरा शेषानादहसोग मनोता बृहस्पतिर्मातरिश्वोदवायुस्कन्दो वानावाता अभिनो गृणन्तु विष्टम्बो दिवो जरुणपृथिव्यास्येषान जगतो विष्णुपत्नीः महादेव्यै च विद्महे श्रीवो सख्ये च धीमहि तन्नो नीला प्रचोदयात् जातवेदसे सुनवाम सोममरादेहतो निदहाति वेदः स नः परुषदति दुर्गाणि विश्वानावेव सिन्धुं दुरितात्यग्निः तामग्निपर्णां तपसा ज्वलन्ति वैरोचनीं कर्मफलेषु जुष्टा दुर्गां देवीं शरणमहं प्रपद्ये सुतरसितरसे नमः अग्ने त्वं पारगानव्यो अस्मान् स्वस्तिभिरति दुर्गाणि विश्वा पूश्च मृत्वे बहुला न भुर्वे भवातो काग तनगाग शय्योः विश्वानि नो दुर्गः जातवेद सिन्धुन्ननावातुरितादिपरशे कात्यायनाय विद्महे कन्याकुमारि धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् வெண்ணகலந்த குடங்கம் விலகாடே பொசுதையங்கொண்ட திண்ணரு இம்மிரா உன்னை தேத்த கிடத்த நானொட்டேன் என்னை புளிப்பசங்கொண்ட இங்கெத்தனை போதகிருந்தேன் நன்னலறிய பிரானே நாரண நீராடவாராய் வெண்ணகலந்த குடங்கம் விலகாடே பொசுதையங்கொண்ட திண்ணரு இம்மிரா உன்னை தேத்த கிடத்த நானொட்டேன் என்னை புளிப்பசங்கொண்டு இங்கெத்தனை போதகிருந்த நன்னலறிய பிரானே நாரண நீராடவாராய் ஓம் சஹஸ்ரசீர்ஷா புருஷः सहस्राक्षः सहस्रपाद सभोमं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठद्दशाङ्गुलं पुरुष एवेदगुं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उधामृतत्वस्येषानः यदन्नेनातिरोहते एतावानस्य महिमा अथोऽध्यागागश्च पूरुषः पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवे त्रिपादोद्भवद यत्पुरुषः पादोऽस्येह भवात् पुनः ततो विश्वं व्यक्रामत शासनानशने हवे तस्मात् विराडजायत विराजो अधिपूरुषः सधातो अत्यरिच्छत पश्चान् ग्रीष्मगित्मः शरद्दवेः सप्तास्यासन् परितगः त्रिसप्तसमिदकृताः देवायत्यघ्नन्तन्वानाः अबद्धं पुरुषं वशं
तैयज्ञम्बरहिषि प्रोक्षन्न पुरुषं जातमग्रतः तेन देवा यजन्त साध्या ऋषयश्च ये तस्मात् यज्ञात् वेदाहमेदं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसस्तु भारे सर्वाणरा शक्रप्रविद्वान् प्रतिशस्त्रदस्रः त्वमेवं विद्वानमृत इह भवति नान्यः पन्थायनाय विद्यते यज्ञेन यज्ञमगजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानः सचन्ते यत्र पूर्वे सात्या सन्ति देवाः नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् भक्तापाय भुजङ्गकारुणमणि मां त्रैलोक्यरक्षामणि गोपीलोचनचातकाम्बुजमणि सौन्दर्यमुद्रामणि यक्कान्तामणि रुक्मिणी गणकुच द्वन्द्वैकभूषामणि श्रेयो देवशिखामणि विजगतः गोपालचूडामणि कृष्णो रक्षतु नो जगत्त्रयगुरुः कृष्णं नमस्याम्यहम् कृष्णेनामनतिष्ठतो विनियत कृष्णाय तस्मै नमः कृष्णादेव समुत्थितं जगदिदं कृष्णस्य दासोऽस्म्यहं कृष्णेनामनतिष्ठतो विनियतः हे कृष्ण रक्षस्व मां भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागं सस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवत्पर्यमां शन्नो इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्वामवत् तद्भक्तारमवत् अवतु माम् अवतु भक्तारम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः स्वामिनः दिव्या बलवञ्चामृतस्तवनान्दरमध्ये स्वामिनः दिव्याः भद्रासनान् समर्पयामि दिव्यपरिमळ गन्धान् धारयामि गन्धद्भारान्दुरातरुषा नित्यपुष्टाङ्करेशने ईश्वरेकं सर्वभूतानां त्वामिहो भक्वये श्रियं दिव्यपरिमळ गन्धान् धारयामि धूपमाघ्रापयामि दशाङ्गुलो गुर्गुलो दीपं सुगन्धिं च सुमनोहरं कपिलाकृतसंयुक्तं धूपोऽयं प्रतिगुह्यत तं पुण्डरीकाक्ष नमस्ते विश्वभावनः नमस्ते स्तुर्षिकेश महापुरुषपूर्वदायित्यकरः धूपगिर्धूपगित्वादितं ते पुण्डरीकाक्ष नमस्ते विश्वभावनः नमस्ते स्तुर्षिकेश महापुरुषपूर्वदा देवानां दानवानां च सामान्यमतिदैवतं सर्वदा शरणं वन्द्या प्रजामि शरणं तवायेकस्त्वमसि लोकस्य सृष्टः संहारकस्तथाध्यक्षान् च गुणोमय समावृता संसारसागरं घोरम् अनन्तक्लेशभाजनं त्वमेव शरणं प्राप्त्या निस्तरन्ते मनीषिणः न ते रूपं न चाकारो न गिदानि न च स्वदं तथापि पुरुषोकारो
ಭಕ್ತಾನಾಂ ತ್ವಾಂ ಪ್ರಕಾಶತೇನೈವ ಕಿಂಚಿತ್ ಪರೋಕ್ಷಂತೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಸಿ ನ ಕಸ್ಯಚಿತ್ ನೈವ ಕಿಂಚಿತ್ ಸಿದ್ಧಾಂತೆ ನ ಚ ಸಿದ್ಧೋಸಿ ಕಸ್ಯಚಿತ್ ಕಾರ್ಯಾಣಾಂ ಕಾರಣಂ ಪೂರ್ವಂ ವಚಸಾಂ ವಾಚ್ಯ ಉತ್ತಮಂ ಯೋಗಾನಾಂ ಪರಮಂ ಸಿದ್ಧಿಂ ಪನಮಂತೆ ಪರಂ ವಿಭುಃ ಉಪಚಾರಾಪದೇಶೇನ ಕೃತಾನುಹರುಹರಣ್ಮಗಾಮಪಚಾರ ನಿವಾಂ ಸರಭ ಕ್ಷಮಸ್ವ ಪುರುಷೋತ್ತಮ ಉಪಚಾರಾಪದೇಶೇನ ಕೃತಾನುಹರುಹರಣ್ಮಗಾಮಪಚಾರ ನಿವಾಂ ಸರಭ ಕ್ಷಮಸ್ವ ಪುರುಷೋತ್ತಮ ಬ್ರಹ್ಮೇದಾಂದ್ರಿಸುರಾರ್ಚಿತಪದಾಂ ಸಪ್ತಗಿರಿನಗರಾಧಿಷ್ಠಾನಘಾಂ ಭಕ್ತಾನಾಮಭಯಂಕರ ವಿಪುಲಃ ಸದ್ವಿಘ್ನ ಸಂಪತ್ಕರ ಶಂಖಚಕ್ರವಲಂಬಿತ ಕಟಿಹಸ್ತಾಗ ಸುಂದರ ವಿಗ್ರಹ ಮುದ್ದೇನ ಪಾಳ್ಯ ನಿವಾಸಸ್ಥಃ ಶ್ರೀವೆಂಕಟೇಶ್ವರ ಶ್ರೀಯಕಾಂತಾಯ ಕಲ್ಯಾಣ ನಿಧಗೆ ನಿಧಕೀರ್ತಿನಾಂ ಶ್ರೀವೆಂಕಟ ನಿವಾಸಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಮಂಗಳಂ ಮಂಗಳಾಸಾಧನಪರೈಃ ಮದಾಚಾರ್ಯ पुरोगमै सर्वैश्च पूर्वैराचार्यै सकृताय अस्तु मङ्गलं मङ्गलं कौसलेन्द्राय महनीय गुणात्मने चक्रवर्तितनूजाय सार्वभौमाय मङ्गलं वेदवेदान्तवेद्याय मेघश्यामलमूर्तये पुंसान्मोहनरूपाय पुण्यश्लोकाय मङ्गलम् अस्तु गोपालबालाय नित्याय परमात्मने भक्तवात्सल्यनिधये नित्यभोग्याय मङ्गलं श्रीमत्पयोनिधिनिकेतन चक्रपाणे भोगीन्द्रभोगमनिरञ्जितपुण्यमूर्ते योगीश शाश्वतशरण्यपवाद्यभूत लक्ष्मीन्दुसिंहः मम देहि करावलम्बं स्वामिनः दिव्य मङ्गलनीराजनन्दरुषगामी नीराजनान्तरमध्ये शुद्धाचमनीयं समर्पयामि परिमलपत्र पुष्पांजलिं समर्पयामि ಬನ್ನಿ ಪ್ರಧಾನ ಅರ್ಚಕರನ್ನ ಮಾತಾಡ್ಸೋಣ. ಮಧುಸೂದನ ಭಟ್ಟರ್ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ನಾವು ದೇವಸ್ಥಾನದ ಪ್ರಧಾನ ಅರ್ಚಕರಾಗಿ ನಾವು ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ಸ್ವಾಮಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನ ಯಾವಾಗ ಸ್ಥಾಪನೆ ಆಯಿತು? ಈ ದೇವಸ್ಥಾನ ಬಂದು ಸುಮಾರು 30 ವರ್ಷದ ಹಿಂದ್ಗಡೆ ಬಾಲಾಲಯ ಆಗಿತ್ತು. ಬಾಲಾಲಯ ಅಂತ ಮಾಡಿ ಇಲ್ಲೊಂದು ಫೋಟೋ ಇಟ್ಟು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಅದು ಸುಮಾರು ಒಂದು 10-15 ವರ್ಷದವರೆಗೂ ಪೂಜೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಆಮೇಲೆ ಇದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಬಂದು 2006ನೇ ಇಸ್ವಿಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತು. ಆಗಲಿಂದ ಈ ದೇವಸ್ಥಾನ ಚೆನ್ನಾಗಿ ಮುಂದುವರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಏನಂದರೆ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವಗಳು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತೆ. ಅದೇ ಥರ ಮದುವೆಗಳು ತುಂಬ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ. ಮದುವೆಗಳು ಹಾಗೆ ಬ್ರಹ್ಮರಥೋತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತೆ. ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ವೈಕುಂಠ ಏಕಾದಶಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪೂಜೆಗಳು ನಡೆಯುತ್ತೆ. ಈ ಥರ ಆಗಲಿಂದನೂ ಒಂದು 20 ವರ್ಷ ಆಗಿದೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಆಗಿ. 20 ವರ್ಷದಿಂದನೂ ಆ ದೇವಸ್ಥಾನ ಚೆನ್ನಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದುತ್ತಾ ಒಳ್ಳೆ ಬಂದ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಆ ಬಲವಂತ ಒಳ್ಳೆ ಫಲವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮರಥೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಈ ಧ್ವಜಾರೋಹಣ ಅಂತ ಮಾಡ್ತೀವಿ. ಧ್ವಜಾರೋಹಣ ಮಾಡುವಾಗ ಅಲ್ಲಿ ಗರುಡ ಬುತ್ತಿ ಅಂತ ಕೊಡ್ತೀವಿ. ಆ ಗರುಡ ಬುತ್ತಿ ತಗೊಂಡು ಸುಮಾರು ಜನಗಳಿಗೆ ಮಕ್ಕಳಾಗಿದೆ. ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಯಾರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಇದು ಮಾಡಿಸ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ಮದುವೆ ಆಗಿ ಒಳ್ಳೆ ಮಕ್ಕಳು ಎತ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾನೆ ಇರ್ತಾರೆ. ಅವರು ನಮಗೆ ಇಲ್ಲೇ ಮದುವೆ ಆಗಿದ್ದು, ಇಲ್ಲೇ ಆ ಭಗವಂತ ಎಲ್ಲ ಸಂತಾನ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಅಂಥೇಳಿ ಆ ಭಗವಂತನ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ ಇರ್ತಾರೆ. ಈ ಥರ ಈ ದೇವಸ್ಥಾನ ಒಳ್ಳೆ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾಗಿ ಈ ಮುದ್ದಿನಪಾಳ್ಯ ದೇವಸ್ಥಾನ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ಲೇಔಟ್ ಮುದ್ದಿನಪಾಳ್ಯದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗಿರುವಂಥ ದೇವಸ್ಥಾನ ಆಗಿದೆ. ಇವಾಗ ನೀವು ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಪ್ರಧಾನ ಅರ್ಚಕರಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ನಾವು ಇದು ಗುದ್ಲಿ ಪೂಜೆ ಆದಮೇಲಿಂದ ಬಾಲಾಲಯ ಆದಾಗ್ಲಿಂದ ನಾವು ಅರ್ಚಕರಾಗಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಇದು ನಮ್ಮ ಅಣ್ಣವರಾದಂಥ ವೇಣುಗೋಪಾಲ್ ಭಟ್ರು ಬಂದು ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಎಲ್ಲ ಇದು ನೋಡ್ಕೊತಾ ಇದ್ದರು. ಆಮೇಲೆ ನನ್ನ ಇದು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಆದಾಗ ಅವರೇ ಆಗಮಿಕರಾಗಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿದರು. ಆಮೇಲೆ 20 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾನೇ ಪ್ರಧಾನ ಅರ್ಚಕರಾಗಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನ ನಡೆಸ್ತಾ 2006ರಿಂದ ಇದುವರೆಗೂ ನಾನೇ ಪ್ರಧಾನ ಅರ್ಚಕರಾಗಿ. ಈಗ ವಾರದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ವಿಶೇಷ ದಿನ ಅಂತ ಇರುತ್ತೆ ದೇವರಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ. ಆ ವಿಶೇಷ ದಿನ ಯಾವುದು? ವಾರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಶುಕ್ರವಾರ ವಿಶೇಷ. ಶುಕ್ರವಾರ ಅಮ್ಮನವ್ರಿಗೆ ಶ್ರೀನಿವಾಸರಿಗೆ ಅಭಿಷೇಕ ಆಗುತ್ತೆ. ಅದೇ ಥರ
ಒಂದು ಗಣಪತಿಗೆ ಅಥವಾ ರಾಮನಿಗೆ ಬಂದು ಬುಧವಾರ, ಗಣಪತಿಗೆ ಬಂದು ಮಂಗಳವಾರ, ಸೋಮವಾರ ಶಿವನಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪೂಜೆ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ. ದಕ್ಷಿಣಾಮೂರ್ತಿಗೆ ಗುರುವಾರ, ಈ ಥರ ಒಂದೊಂದು ದಿನ ಒಂದೊಂದು ದೇವ್ರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪೂಜೆ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ. ಇದು ಏನಂದರೆ ಇಲ್ಲಿ ನಿತ್ಯ ಯಾವುದಾದ್ರೊಂದು ಕೈಂಕರ್ಯ ನಡೀತಾನೇ ಇರುತ್ತೆ. ಇದರಿಂದ ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಬಂದು ಚೆನ್ನಾಗಿ ಪೂಜೆಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ ಥರ ಒಳ್ಳೆಯ ಫಲವನ್ನು ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೌದು. ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ದೇವ್ರುಗಳಿದೆ ಅಲ್ವಾ? ಯಾವೆಲ್ಲ ದೇವ್ರುಗಳಿದೆ, ಅದರದ್ದು ವಿಶೇಷತೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ? ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಅದೇ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮಗೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ವಿಶೇಷ ಮೈನು ಆಗಿ ಅದು ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ, ಆಮೇಲೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ, ಆ ಕಡೆ ಗಣಪತಿ, ಈ ಕಡೆ ಬಂದು ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸೀತಾ ಆಂಜನೇಯ, ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಬಂದು ಪಾರ್ವತಿ ಪರಮೇಶ್ವರ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಈ ದೇವರುಗಳನ್ನೇ ಕೂರಿಸ್ಬೇಕು ಅಂತನಾ ಅಥವಾ ಬೇರೆ ಇದಕ್ಕೆ ಅಂತ ಏನಾದರೂ ವಿಶೇಷತೆಗಳಿದೆಯಾ? ಇಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಬಂದು ಆಗ ಟ್ರಸ್ಟಿ ಅವರೆಲ್ಲ ಒಂದು ಇದು ಮಾಡಿಕೊಂಡು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇಂತಿಂಥ ದೇವ್ರನ್ನ ನಾವು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಆಗಿನ ಇದರಲ್ಲಿ 2006ರಲ್ಲಿ ಇದು ಮಾಡಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಾದಮೇಲೆ ಹೊರಗಡೆ ಬಂದು ಈಗ ಸುದರ್ಶನ ನವಗ್ರಹ, ಸುದರ್ಶನ ನರಸಿಂಹ ನವಗ್ರಹ, ದಕ್ಷಿಣಾಮೂರ್ತಿ, ಆಮೇಲೆ ಆಂಜನೇಯನ ದೇವಸ್ಥಾನ, ಅದೇ ಅಲ್ಲದೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಅದೇ ಥರ ದುರ್ಗಾ ಪರಮೇಶ್ವರಿ, ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯೇಶ್ವರ, ವರಾಹ ದೇವಸ್ಥಾನ ಇದೆಲ್ಲ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಇದು ಇನ್ನೊಂದು 6-7 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಆಗುತ್ತೆ. ಇನ್ನು ದೇವರು ಇಲ್ಲಿ ಬಂದರೆ ಎಲ್ಲ ದೇವರನ್ನು ನೀವು ಸ್ಮರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು. ಈಗ ಶುಕ್ರವಾರ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀರಲ್ವಾ? ಎಷ್ಟು ಗಂಟೆಯಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ? ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮುಹೂರ್ತ ಅಂತ ಇರುತ್ತಲ್ವಾ? ಅದೇ ಎಷ್ಟು ಗಂಟೆಯಿಂದ ಮುಹೂರ್ತ ಅಂತ ಏನಿಲ್ಲ, ದೇವ್ರಿಗೆ ಯಾವ ಇದು ಇಲ್ಲ. ಅವನು ಎಲ್ಲ ಅವನದೇ ಟೈಮು, ಅವನದೇ ವಾರ, ಅವನದೇ ನಕ್ಷತ್ರ, ಎಲ್ಲ ಅವನೇ. ಏನಂದರೆ 7:15 ಅಭಿಷೇಕ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಾವು ಅಭಿಷೇಕ ಆಗಿ ಅಲಂಕಾರ ಎಲ್ಲ ಮುಗಿಯೋ ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ನಮಗೆ 11 ಗಂಟೆ ಆಗೇ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ಅಭಿಷೇಕ ಆಗಬೇಕು, ಆ ದೇವರೆಲ್ಲ ಶುದ್ಧಿ ಮಾಡಿ ಅಲಂಕಾರಗಳೆಲ್ಲ ಮಾಡಿ ನಾವು ಮಂಗಳಾರತಿ ಮಾಡೋ ಅಷ್ಟರಲ್ಲಿ 11 ಗಂಟೆ ಆಗೇ ಆಗುತ್ತೆ. ಅದು ಪೂಜೆ ಆಗಿ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ. ಅದೇ ಥರ ಶನಿವಾರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಮಾಮೂಲಿ ನಿತ್ಯ ಆರಾಧನೆ ನಡೀತಾನೆ ಇರುತ್ತೆ. ಬೆಳಗ್ಗೆ ಸಾಯಂಕಾಲ 2 ಹೊತ್ತು ನಿತ್ಯ ಆರಾಧನೆ ನಡೀತೆ, 2 ಹೊತ್ತು ಪ್ರಸಾದ ಸೇವೆ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಶನಿವಾರದಲ್ಲಿ ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣೆ ಅಂತ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಂತರ್ಪಣೆ ನಡೆಯುತ್ತೆ. ಶನಿವಾರ ಮಾತ್ರ. ಮಿಕ್ಕಿದ ದಿನದಲ್ಲಿ ಮಾಮೂಲಿಯಾಗಿ ಪ್ರಸಾದ ಮಾಮೂಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ.
ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಸ್ವಾಮಿ ಮಾತ್ರವಲ್ಲದೆ ಶ್ರೀ ಮಹಾಗಣಪತಿ, ಶ್ರೀ ಶಿವ ಪಾರ್ವತಿ, ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮ, ಲಕ್ಷ್ಮಣ, ಶ್ರೀ ಆಂಜನೇಯ ಹಾಗೂ ಹೊರಗಡೆ ಆವರಣದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ನರಸಿಂಹ ಸ್ವಾಮಿಯ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ದಕ್ಷಿಣಾಮೂರ್ತಿ ದೇವಸ್ಥಾನ, ನಾಗರಕಲ್ಲು, ಹಾಗೆಯೇ ವಿಶೇಷವಾಗಿ ನವಗ್ರಹ ದೇವಸ್ಥಾನ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಇದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತೆ. ಹಾಗೆಯೇ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ವೈಕುಂಠ ಏಕಾದಶಿ ಕೂಡ ನಡೆಯುತ್ತೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರ್ತಾರೆ. ನೀವು ಸಹ ಬಂದು ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಸ್ವಾಮಿ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗಿ ಎಂದು ನಮ್ಮ ವಿಜಯ ವಿಶ್ವವಾಣಿ ದೇಗುಲ ದರ್ಶನವನ್ನು ಪ್ರೇಕ್ಷಕರಿಗಾಗಿ ನೀಡಿದ್ದೇವೆ. ಮುಂದಿನ ವಾರ ಮತ್ತೊಂದು ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಭೇಟಿ ಮಾಡೋಣ. ನಮಸ್ಕಾರ.